तुम्हाला वाटतं का की डॉक्टर म्हणजे फक्त MBBS, सर्जन किंवा दंतवैद्य? थांबा जरा, कारण पुढचं ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मेडिकल फील्डमध्ये 100 पेक्षा जास्त प्रकारचे डॉक्टर असतात आणि प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा रोल, वेगळी जबाबदारी आणि खास ट्रेनिंग असतं. आपल्या शरीरात जितके अवयव आहेत त्यापेक्षा जास्त त्यांच्या उपचारासाठी वेगवेगळे एक्सपर्ट्स असतात. म्हणजेच प्रत्येक समस्या, प्रत्येक अवयव आणि प्रत्येक आजारासाठी इथे एक खास मास्टर डॉक्टर तयार आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा भाग खूप खास आहे, कारण निमित्त आहे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचं. आपल्या आरोग्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या सर्व डॉक्टरांना मनापासून धन्यवाद. आज आपण जाणून घेऊया या विशाल मेडिकल विश्वातील काही महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग डॉक्टरांचे प्रकार. सर्वात आधी येतात जनरल फिजिशियन्स. हे डॉक्टर म्हणजे आपल्या हेल्थचे पहिले रक्षक. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा सामान्य समस्यांसाठी आपण यांच्याकडे जातो. ते तुमची स्थिती समजून घेतात आणि गरज पडल्यास तुम्हाला पुढे स्पेशालिस्टकडे पाठवतात. यानंतर येतात कार्डिओलॉजिस्ट. हे हृदयाचे तज्ज्ञ असतात. हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, ब्लॉकेज या सगळ्या समस्यांवर उपचार करतात. आजच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये यांची गरज खूप वाढली आहे. पुढे येतात न्यूरोलॉजिस्ट. हे मेंदू आणि नर्वस सिस्टीमचे एक्सपर्ट असतात. मायग्रेन, एपिलेप्सी, स्ट्रोक, पार्किन्सन अशा गुंतागुंतीच्या आजारांवर ते उपचार करतात. खरंच मेंदूचं रहस्य समजणं अजिबात सोपं नाही. मग येतात ऑर्थोपेडिक सर्जन्स. हाडं आणि सांधे यांचे स्पेशालिस्ट. फ्रॅक्चर, सांधेदुखी, गुडघ्यांचे ऑपरेशन हे सगळं यांचं काम. आजकाल तर नी रिप्लेसमेंट खूप कॉमन झाली आहे. आता ओळख करून घेऊया पीडियाट्रिशियन्सची. लहान मुलांचे खास डॉक्टर. नवजात बाळापासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. पालकांसाठी हे खरे देवदूतच असतात. आता वळूया गायनकोलॉजिस्टकडे. महिलांच्या आरोग्यासाठी खास तज्ज्ञ. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, हार्मोनल बदल आणि इतर महिला संबंधित आरोग्य समस्या हे सगळं ते हाताळतात. प्रत्येक आईच्या प्रवासात यांचा खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा असतो. आता येतात डर्मॅटॉलॉजिस्ट. त्वचा, केस आणि नखांचे तज्ज्ञ. पिंपल्सपासून ते विविध स्किन डिसीजपर्यंत सगळ्यावर हे उपाय देतात. आजच्या ब्युटी कॉन्शियस जगात यांची मागणी प्रचंड वाढली आहे. आता येतात सगळ्यात महत्त्वाचे सायकायट्रिस्ट. मानसिक आरोग्याचे डॉक्टर. डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेस या दिसत नसलेल्या पण खूप गंभीर समस्यांवर ते उपचार करतात. मेडिकल फील्डमध्ये फक्त हेच नाही तर अजून अनेक प्रकार आहेत. ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सरचे तज्ज्ञ. एंडोक्रिनोलॉजिस्ट, डायबिटीस आणि हार्मोनचे डॉक्टर. ENT स्पेशालिस्ट, कान, नाक आणि घसा. ऑफ्थॉल्मॉलॉजिस्ट, डोळ्यांचे तज्ज्ञ. रेडिओलॉजिस्ट, एक्स-रे, MRI, CT स्कॅन वाचणारे एक्सपर्ट्स. ॲनेस्थेशिओलॉजिस्ट, ऑपरेशन दरम्यान वेदना नियंत्रण करणारे. खरं सांगायचं तर आज मेडिकल फील्ड इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे, प्रत्येक छोट्या छोट्या भागासाठी स्वतंत्र डॉक्टर तयार झाले आहेत. उदाहरणार्थ हातासाठी वेगळा सर्जन, स्पाईनसाठी वेगळा, डोळ्याच्या रेटिनासाठी वेगळा. होय, जागतिक स्तरावर आणि भारतात मिळून 100 पेक्षा जास्त मेडिकल स्पेशालिटीज आणि सब स्पेशालिटीज आहेत. जसं की इंटरनल मेडिसिन, सर्जरी, रेडिओलॉजी, सायकायट्री, पीडियाट्रिक्स यांच्याखाली अनेक सब ब्रांचेस तयार झाले आहेत. म्हणजेच तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग एका स्पेशालिस्टच्या जबाबदारीत आहे. आज आपण डॉक्टर म्हणतो तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही तर एक पूर्ण सिस्टीम आहे, जी 24/7 आपल्या आरोग्यासाठी काम करते. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आपण त्या प्रत्येक डॉक्टरला सलाम करूया, जे दिवस रात्र काम करून आपलं आयुष्य सुरक्षित ठेवतात, आपल्याला नवीन जीवन देतात. डॉक्टर फक्त पेशंटला वाचवत नाहीत, ते प्रत्येक घरात आशा जिवंत ठेवतात. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. मेंटल हेल्थ की फिजिकल हेल्थ तुमच्यामध्ये कोणती जास्त महत्त्वाची आहे? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.